वेड भाग 1. शर्टाची 2 बटणं उघडत, नाकाच्या शेंड्यावर अडकवलेला गॉगल बोटांच्या चिमटीत पकडत, गॉगलची एक कडा मिटवत दुसरी कडा छातीवर टेकवत शर्टाच्या मध्यभागी त्याने खुपसले. शर्टाच्या 3 नंबरच्या बटनवर स्वतःचा गॉगल टांगत तो बाईकवरून उतरला. नेहमीप्रमाणे स्वतःच्या जिवलग मित्राच्या गळ्यात हात टाकतच तो कॉलेजमध्ये जाऊ लागला. मधूनच केसांवरून त्याचा हात फिरत होता. जेलने सेट केलेले केस अजूनही तसेच सेट आहेत ना हे तो पाहत होता. मित्रांसोबत बोलताना मध्येच स्वतःचे ओठ तो कर्ल करायचा. त्याचा हा अंदाज तिच्या हृदयाचे ठोके मात्र चुकवायचे. उफ, कसला भारी दिसतो हा, तिच्या तोंडून आपसुकच हे निघायचं. सकाळी 8:25 वाजता त्याची ती वेळ ठरलेली असायची. त्याचा तो कातील अंदाज बघण्यासाठी ती कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर उभी असायची. पण त्याला दिसणार नाही याची काळजी मात्र ती घ्यायची. त्याला दुरून बघण्याची संधी ती काही केल्या सोडायची नाही. बाईकवरून उतरण्यापासून ते कॉलेजमध्ये जाईपर्यंतचा त्याचा प्रवास ती नजरेत टिपायची. त्याला बघण्यात ती इतकी हरवून जायची की तिला कसलंच भान राहायचं नाही. आज पण ती अशीच हरवून गेली होती. ती म्हणजे मैथिली. अचानकपणे तिच्या जिवलग मैत्रिणीने तिला पाठीमागून येतच घाबरवलं. दचकून मैथिलीने अंगच काढलं. घाबरली ना ग मी. लटक्या रागातच ती वनिशाला कोपरखळी मारू लागली. ही वनिशा, मैथिलीची जिवलग मैत्रीण. मस्ती केली ग वेडाबाई, लगेच कुठे रागवतेस. मैथिलीचे गाल ओढतच ती म्हणाली. एवढ्याशा क्षुल्लक गोष्टीवरून मैत्रिणीवर रागवणारी मैथिली मुळीच नव्हती. तिचं लक्ष आणि तिची नजर सध्या तिच्या क्रशवर अडकून होती. म्हणून वनिशाला ती थोडी रागात वाटली. मला कधी याच्या बाईकवरून फिरायला मिळेल यार. असा डायलॉग तू मला आता मारणार असशील तर नको मारूस, आधी आत चल. असं बोलत वनिशाने मैथिलीच्या गळ्यात हात टाकत तिला आत नेलं. अचानकपणे मैथिलीच्या नजरेसमोर कोणीतरी बोटांची टिचकी वाजवली. तसं ती भूतकाळातून बाहेर पडली. गुड इव्हनिंग डिअर, अँड सो सॉरी, मला यायला थोडा उशीर झाला. निनाद बोटांची टिचकी वाजवत तिला लागलेली तंद्री दूर करत तिच्या समोर येऊन बसतच तिला म्हणाला. ती मात्र गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे बघते आणि सोबत आजूबाजूला सुद्धा नजर फिरवू लागते. आपण पुन्हा त्याच्या आठवणीत आकंठ बुडून गेलो म्हणून तिलाच निनाद समोर थोडं खजील झाल्यासारखं वाटलं. खांद्यावर लोंबकळणारी ओढणी तिने नीट केली. निनाद आलाय म्हणून त्याच्यासमोर ती उभं राहायला जाणार, तोच निनादने तिला इशाऱ्यानेच खाली बस म्हणून म्हटले. ऑफिसमधून निघता निघता बॉसचा फोन आला, सो थांबावं लागलं मला. आणि बॉस समोर होता म्हणून तुला फोन करायला मला नाही जमलं, त्याबद्दल सो सॉरी. निनादने तिचा उजवा हात स्वतःच्या हातात पकडतच म्हटलं. इट्स ओके. त्याच्या हातातून हात सोडवतच ती म्हणाली. त्याचा स्पर्श तिच्या हृदयात भूकंप उपस्थित करायचा. तो जरा जरी जवळ आला तरी श्वास भरपूर वाढायचे तिचे. निनादसाठी मैथिलीचं हे वागणं काही नवीन नव्हतं. त्याला तिचं हे वागणं सुद्धा खूप आवडायचं. तिच्या त्याच स्वभावाच्या खरं तर तो प्रेमात पडला होता. आज त्यांच्या भेटीचा हा दुसरा दिवस. अरेंज मॅरेज म्हटलं तर तिला वेळ देणंही तितकंच गरजेचं होतं. ऑर्डर केलंस का काही? निनादने विचारलं. ज्यूस, तेही 2 ग्लास. कपाळावर घडी मारतच ती उत्तरली. निनादचे डोळे मोठे झाले. मागच्या भेटीत पोट भरलं असं म्हणत ज्यूसचा अर्धा ग्लास रिकामी करून ठेवून दिलेला मॅडमने. आज मॅडम चक्क 2 ग्लास ज्यूस प्याल्या म्हणजे त्याच्यासाठी आश्चर्य व्यक्त करण्यासारखीच गोष्ट होती. त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव वाचून त्याला आपल्याला काय बोलायचंय हे मैथिलीला कळलं. ऍक्च्युली तो वेटर मी नुसतं इथे बसलीये म्हणून रागात बघत होतो, सो मला ऑर्डर करावं लागलं काहीतरी, म्हणून ज्यूस ऑर्डर केला. तुमची वाट बघत ज्यूस कधी संपला हेच कळलं नाही. मैथिली ओढणीसोबत चाळा करत एक एक शब्द जोडतच त्याला सांगू लागली. थँक्स टू द वेटर. निदान त्याच्या भीतीने 2 ग्लास ज्यूस तरी पियालीस तरी तू. पण आता 2 ग्लास ज्यूस पियाल्यावर तू काही खाशील असं वाटत नाही मला, तो तिची मस्ती करतच म्हणाला. जबरदस्तीचं हसू ओठांवर आणत नकारार्थी मान डुलवत तिने नाही म्हटलं.
हो की नाही? निनादने विचारलं. असा प्रश्न करून त्याने पुन्हा तिला आणखीनच गोंधळात पाडलं. ती त्याच्या प्रश्नाने खरंच गोंधळली. स्तब्ध होत चेहऱ्यावर निरागस भाव आणत ती त्याच्याकडे पाहू लागली. निनादने मात्र मिठांवर हसू आणतच तिच्याकडे पाहिले. तिच्या कपाळाने घातलेली घडी जशी जास्तच रेगा दाखवू लागली तसं तो दिलखुलास होत तिच्यासमोर हसला. त्याचं ते हसणं मैथिलीला खरं तर अस्वस्थ करत होतं. पण तिने तसं त्याला न दाखवता शांत बसून राहणं पसंत केलं. त्याच्यासमोर मान खाली घालून ती बसली. सँडविच ऑर्डर करू? तिच्यासमोर थोडं झुकतच त्याने तिला विचारलं. मला खरंच नको, तुम्ही घ्या ना, मला भूक लागली असेल ना. मैथिली त्याची काळजी करतच म्हणाली. मला एकट्याला खायला जमत नाही ग, तू थोडीशी हेल्प करूच शकतेस, प्लीज नाही नको बोलूस. तो केविलवाना चेहरा करतच म्हणाला. त्याच्या बोलण्यावर तिला नकार द्यायला जमणारच नव्हतं. तिने हो मध्ये मान डोलवली. निनादचा फोन रिंग झाला. सॉरी बट इट्स अर्जंट, बॉसचा फोन आहे, मला उचलावाच लागेल. आपला मोबाईल मैथिलीसमोर धरतच तो म्हणाला. मान डोलवतच तिने त्याला हो म्हटलं. रेस्टॉरंटमध्ये चालू असलेल्या गडबडीत निनादला फोनवर बोलायला जमणार नव्हतं. म्हणून मोबाईल कानावर दाबत मैथिली समोरचा उठत तो रेस्टॉरंट बाहेर पडला. निनाद रेस्टॉरंट बाहेर पडताच मैथिली स्वतःच्या मैत्रिणीला फोन लावतच आत्तापर्यंत मनात चालू असलेली घुसमट बाहेर काढू लागली. वनू, मला हा माणूस नाही का आवडत, जसा तो होता तसा हा अजिबात नाही. मी 2 मिनिटं सुद्धा या माणसासोबत नाही राहू शकत. पूर्ण आयुष्य कसं राहील? तक्रारीच्या सुरातच मैथिलीने वनिषासोबत बोलायला सुरुवात केली. ह्यावर तिच्या जीवाभावाची मैत्रीण अगदी हक्काने तिच्यावर रागवत तिला म्हणाली की हातचं सोडून पळत्याच्या मागे लागतेस म्हणून असं होतं. मनात तयार असलेल्या राजकुमाराला पूर्णपणे बाहेर काढलंस तर मग निनादबद्दलचे नको ते विचार डोक्यात येणं आपणच बंद होईल. ते सगळं पण करून झालं ग, पण नाहीच होत आहे. मी आज आपणसोबत बोलणार आणि हे लग्न कॅन्सल करणार. मला निनाद नाही आवडत आहे. मैथिली तिचा निर्णय वनिषाला सांगून मोकळी झाली. न आवडण्यासारखं काय आहे त्याच्यात? दिसायला थोडा सावळा आहे म्हणा, पण नाकी डोळे खूप सुंदर आहे. तू हाईट बघितलीस त्याची? 5.8 इंच यार. त्यात त्याने त्याच्या दाढीचा ठेवलेला तो बियर्ड लुक. हाय हाय मर जावा. कोणीही बघता क्षणी त्याच्या प्रेमात पडेल असा आहे तो. वनिषा निनादची स्तुती करतच म्हणाली. मग तूच करणार लग्न त्याच्यासोबत? मैथिली थोडीशी चिडतच म्हणाली. आय एम ऑलरेडी एंगेज ग मिथू डार्लिंग, नाहीतर मी पक्का त्याच्यासोबत लग्न केलं असतं. बट मला असं वाटतं की तू एकदा त्याच्या प्रेमात पडून बघावं. वनिषा मैथिलीला समजवण्याचं काम करू लागली. मी त्याच्या प्रेमात वगैरे अजिबात पडणार नाही याची मला खात्री आहे. मला नाही आवडत आहे ग तो, आणि मुळात मला ही मुंबईच आवडत नाही. मला परत पुण्याला यायचंय. जे होईल ते होईल. मैथिली रडकुंडीला आली. मिथू, असा वेडेपणा नाही हा करायचा. मी एक काम करते, या वीकेंडला तुझ्यासाठी थोडासा वेळ काढून तुला भेटायला तिथे येते. तू जिजू सोबतची अनएक्सपेक्टेड डेट एन्जॉय कर. वनिषा मैथिलीची मज्जा घेतच म्हणाली. जिजू काय लगेच? मला नाही वाटत मी हे लग्न करेन. मैथिली आत्ता मात्र वनिषावर रागवली. तुला आणखीन वेळ हवा असेल तर तू तो घेऊन मला तुझा निर्णय सांगू शकतेस. मी कसलीच जबरदस्ती नाही करणार तुझ्या. मागून निनादचा आवाज तिला ऐकू आला. तशी जागीच ती गार पडली. भीतीने तिचे डोळे सुद्धा मोठे झाले होते. फोन कानावर तसंच दाबून ठेवत ती आहे त्या अवस्थेत बसून राहिली. निनादच्या बोलण्यावरून तिला असं वाटलं की त्याने आपलं वनिषासोबतचं सगळं बोलणं ऐकलं असावं. निनाद तिच्या समोर येऊन बसला. वनिषा, मी नंतर बोलते तुझ्यासोबत, बाय. असं बोलून तिने फोन कट करून टाकला आणि मोबाईल स्वतःच्या पुढ्यातच ठेवून निनादसमोर मान खाली घालून बसली. मी ऍक्च्युली असं बोलणं वगैरे कोणाचं ऐकत नाही, पण तू एवढ्या मोठ्याने बोलत होतीस की तुझं बोलणं माझ्या कानापर्यंत आपोआपच पोहोचलं. आणि तुझ्या बोलण्याचं वाईट वाटलं किंवा राग आला असं सुद्धा नाही. माझा या लग्नाला होकार आहे. तुझा नकार आणि होकार दोन्ही गोष्टी पचवायची ताकद माझ्यात आहे. सो ॲज अ फ्रेंड म्हणून मी तुला एकच सजेशन देईन
घाई गडबडीत कोणताच निर्णय घेऊ नकोस, निनाद शांतपणेच म्हणाला. बोलताना ओठांवर सुद्धा स्मित होतं त्याच्या. मैथिलीने मान वर काढत त्याच्याकडे पाहिलं. तुम्हाला खरंच राग नाही ना आला? तिने थोडं घाबरतच त्याला विचारलं. त्यात राग येण्यासारखं काय आहे सांग? प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहेच की, तसं तुला सुद्धा आहे ना? निनादने भुवया उडवतच मैथिलीला विचारलं. तिने मान डोलावली. थँक्स. निनाद ओठांवर स्मित आलतच तिला म्हणाला. कशाबद्दल? गोंधळलेली नजर त्याच्यावर स्थिर ठेवतच तिने त्याला विचारली. तू तुझा होकार किंवा नकार कळवायला अजून 1-2 महिने घेशील म्हणून. असं बोलताना निनादच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद होता. तुम्हाला नक्की बोलायचं काय आहे? मैथिलीने चिंतित भाव चेहऱ्यावर आणतच त्याला विचारलं. मला एवढ्यात लग्न नाही करायचं. म्हणजे लग्न करायचंय, पण हाँगकाँगला जाऊन आल्यावर. आत्ता तू होकार दिलास तर घरचे लगेच लग्नाची घाई करत बसतील. माझं ना माझ्या आईपुढे काहीच चालत नाही. आय मीन तसं चालतं माझं, पण ह्या बाबतीत ती तिचं तेच खरं करते. मग मनात नसताना मला हाँगकाँगला जाणं रद्द करावं लागेल. तुला सांगू, मी रात्रभर जागरण करून मला मिळालेल्या नवीन प्रोजेक्टसाठी खूप मेहनत घेतलीये ग. मग चालून आलेली संधी मी कशी सोडू? तुला कळतंय ना मला काय बोलायचंय ते? आपण मैथिलीला थोडं गोंधळात टाकतोय असं निनादला वाटू लागलं. आपण जे बोलतोय ते तिला कळतंय ना याची खात्री करून घेण्यासाठी त्याने तिला विचारलं. म्हणजे तुम्हाला लग्नापेक्षा हाँगकाँग जाणं इम्पॉर्टंट आहे हे कळतंय मला. मैथिली भोळेपणात बोलून गेली. आपल्या बोलण्याचा मैथिलीने चुकीचा अर्थ काढला हे त्याला कळलं. काहीही काय, तू पण अगदी माझ्या आईसारखंच बोलतेस. लग्न सुद्धा तितकंच महत्वाचं आहे ग जितकं माझं हाँगकाँगला जाणं. पण करिअरच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर हाँगकाँग जाणं जरा जास्त महत्वाचं आहे. एकदा करिअर सेटल झालं मग मला माझ्या फॅमिलीला वेळ देता येईल ना. आय नो मी जे बोलतोय ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि तुला एक्सप्लेन करायला मला नाही जमत, बट प्लीज मला काय बोलायचंय ते समजून घे. मैथिलीला सगळं एक्सप्लेन करेपर्यंत निनादला चांगलीच धाप लागली होती. पण निनादच्या बोलण्यावर मैथिलीला हसू आलं. त्याजवळ हात धरत खळखळून हसू लागली. मला भूक कंट्रोल नाही होत तेव्हा मी थोडी जास्त बडबड करतो. सॉरी. निनादने सुद्धा गालातल्या गालात हसतच स्वतःच्या केसांवरून हात फिरवला. इट्स ओके. ती मनसोक्त हसतच त्याला म्हणाली. वेटर दोघांच्या पुढ्यात सँडविच ठेवून तिथून निघून जात. तो तिच्यासोबत गप्पा मारत सँडविचवर अगदी तुटून पड. त्याच्या समाधानासाठी सँडविचचा एक तुकडा हातात पकडत ती त्याच्याकडे बघत जबरदस्ती त्याच्यात स्वतःला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत होती. पण नकारार्थी दिशेने गेलेलं तिचं मन होकारार्थी मार्गावर वळेल असं तिला वाटत नव्हतं. तरीही हे नातं समजून घ्यायला थोडा वेळ देऊयात असं कुठेतरी तिला वाटत होतं. निनाद मात्र पूर्णपणे तिच्यात गुंतला होता. कसा वाटला कथेचा पहिला भाग? मैथिलीचा नकार होकारात बदलेल, तिचा होकार तिचं संपूर्ण आयुष्य बदलेल. कथा पूर्णपणे रहस्यमयी असेल. बघा तुम्हाला आवडते का? आणि हो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. दर रविवारी आणि गुरुवारी ह्या कथेचे भाग तुमच्या भेटीला येईल. तुम्हाला कथा आवडली की ह्या कथेचे भाग सुद्धा रेग्युलर पोस्ट करू. धन्यवाद.